पार्थ पाटील आहे बघा, लहान मुलगा आहे पार्थ पाटील आहे. पार्थ तुझा आमचा आवाज तुझ्यापर्यंत येत असेल, कुठेही असशील लगेच आपल्या घरी तोही जायचंय. त्याचबरोबर आई तुम्हाला शोधते आहे, विनंती असेल पार्थ कुठेही असाल, पार्थ पाटील कुठेही असेल आपण लगेच आईशी संपर्क साधायचा आहे किंवा मग तुम्ही आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. थँक्यू. येस, 16 मिनिटांची अवधी दिली जाणार आहे. पहिल्या 4 ओव्हरसाठी 16 मिनिटं दिले जातील. त्यानंतर पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आणि तो पहिलाच बॉल आपण पाहतो तर टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला वळण घेतोय, डॉट बॉल येतोय. महत्वाची लढत आहे, पूल ए ची ही लढत आहे. इथून जिंकलात ना तर मात्र पूल ए मधला सर्वोत्तम संघ म्हणून तुमची निवड केली जाणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अनेक वर्ष ज्या संघाने विश्वास दाखवला त्या संघाचा गोलंदाज म्हणजे जमीत करणार आहे आणि हा बॉल वाईड असणार आहे. पण इथे मात्र आपण पाहतो तर अंकेशवरती थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहित होतं की इथे जर महेशची विकेट घ्यायची आहे तर असा एखादी फसवा चेंडू टाकणं गरजेचं आहे आणि फसवलं होतं, पुढे सरसावलं होतं. जसं आपण नेहमी पाहतो ना लवचिंबक कसा दुसऱ्या लवचिंबकाला खेचून बाहेर काढतोय, तसं नक्कीच अमितने काढलं होतं महेशला बाहेर. पण विकेटच्या मागे आपण पाहिलं तर थोडीशी चूक झाली आहे. पूल ए ग्रुप ए मधले सर्वोत्तम 2 संघ आहेत. इथे देखील पायावरती बॉल आहे. बनगरच्या सायनी बॉलला हलक्या हाताने फक्त फ्लिक केलं, दिशा दाखवली आहे. अमितचंही नाव राहिलंय. अनेक वर्षापासून ओमसाई गणेश संघामध्ये याही खेळाडूंनी असं कार्य केलंय की ते वाखाडण्याजोगं राहिलंय. ओमकार आलेत. मग मात्र स्ट्रायकिंग एंड वरती एक असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये 2 व्हीलर राहिली आहे, मॅन ऑफ द सिरीज राहिली ओमकार चव्हाण. आणि त्याच्यासोबतच नुकताच ज्याच्याकडे फॉर्म आहे, टेम्परामेंट आहे, स्किल आहेत असा आणखी एक खेळाडू ज्याला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ती 2 व्हीलर मिळाली आहे. महेश शिंदे देखील असणार आहे. समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, सिंगलच मिळणार आहे. त्यासोबतच जावफलक आता पुढे जात आहे. अमित समोरी आव्हान तेवढंच कठीण राहणार आहे. इथे देखील आकाश शॉट खेळल्यात, फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉलला सरळ दिशा दाखवली आहे मैदानाच्या बाहेर. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यावरती बॉल निघालाय, सेअर करत येतोय चौकार. अमितलाही माहिती आहे की महेशला तुम्ही संधी देऊ शकत नाहीयेत. 1 to go. शेवटचा बॉल असा नाही, तो शेवटचा बॉल फेकण्यासाठी चूक केली पण तरी देखील प्रोटेक्शन आहे. मागे आपण पाहतो तर थर्ड मॅन रिजन वरती प्रोटेक्शन होतं. चांगला बॉल अडवलाय, नो बॉल असेल, नो +1. 5 बॉल आणि त्याचबरोबर नुकताच त्यांचं शुभागमन झालंय या क्रीडा स्पर्धेला. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा भूमिकेने आपण पाहतो क्रीडा स्पर्धेवरती त्यांचं प्रेम. आमचे सर्वांचे लाडके भालचंद्र दादा देखील उपस्थित आहेत, तर त्यांना देखील मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्वागत आहे भालचंद्र दादा आपलं. कारण की आपण कोपर नगरीमध्ये खूप साऱ्या चांगल्या स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. शिस्तीचं क्रिकेट कोपर नगरीमध्ये फार सुंदर आपल्याला पाहायला मिळतं आणि ती शिस्त हे अंडरआर्म क्रिकेटवरती या सर्व खेळाडूंवरती लावली आहे. तर भालचंद्र दादा आपलं स्वागत आहे. वयात पुन्हा एकदा डावाकडे.
धन्यवाद, थँक्यू सो मच. एक पारितोषिक आलाय विनाथजी बोराडे साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. ओमकार चव्हाण यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद बोराडे साहेब, आपलंही कौतुक आणि धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय तर 11 धावा लागल्या धावफलकावरती. 11 ऑन द बोर्ड. हा मात्र आता 9:15 अवधी आहे आणि त्याचबरोबरीने फक्त आपल्याला 10 वाजेपर्यंत साऊंड सिस्टम चालू ठेवण्याची मुभा मिळते आहे. तर विनंती असेल अजून यानंतर एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ना बॅटर्सने जास्त वेळ घ्यायचा आहे ना बॉलर्सने जास्त वेळ घ्यायचा आहे. साहिल येतोय. साहिलनी मागच्या डावामध्ये मागच्या खेळामध्ये मागच्या मॅच मध्ये जे काही केलं ना ते त्याला अविस्मरणीय नेहमीच राहिली. ते देखील फ्लिक ऑफ द रेस्ट. ओमकारच्या बॅट मधून आलाय आणखी एक चौकार. फ्लिक केलाय. वन मोर. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो भालचंद्र दादांचा आणि त्यांचं देखील इथे मात्र शुभागमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत दादा आपलं देखील DPL मध्ये डोंबिवली प्रीमियर लीग. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी तंतोतंत उल्लेख केलात मयूर सर की कोपर नगरी म्हटली की मग क्रिकेटची पंढरी आहे. अंडरआर्मचं क्रिकेट चांगलं खेळलं जातं. ओव्हरआर्मचं क्रिकेटही त्या दर्जाचं खेळलं जातं आणि त्यात साहेबांचाही एक मोठा वाटा राहिलेला आहे. यावेळेस स्वीप केल्या बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न अमित आहेत आणि चांगली फिल्डिंग केली जाते. फक्त सिंगल मिळणार इथे देखील. अगदी महेशला तुम्ही शांत ठेवलंय म्हणजेच काय तर ती स्ट्रॅटेजीज ती प्लॅनिंग ती प्लॉटिंग ते सगळं काही ऑन द पॉइंट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत एकंदरीतच धावा लागल्यात 17 धावफलकेवरती. या षटकामध्ये साहिलनी एकही चूक केली नाहीये. 3 बॉल टाकल्यात. चौकार जरूर आलाय पण तरी देखील त्याची लाईन लेंथ ती त्यांनी पकडून ठेवली आहे. त्या एका धावेचं षटक ज्या षटकामुळे हारलेली मॅच जिंकवून दाखवली होती या पठ्ठ्याने तेही लक्षात राहील. DPL ची स्पर्धा हे तिसरं पर्व हेही लक्षात राहील. आणि मात्र हा व्हाईट बॉल आलाय. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल जातोय. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 ओव्हरची मॅच आणि त्याचबरोबरीने तुम्हाला पहिल्या 4 ओव्हर फेकण्यासाठी फक्त 16 मिनिटं दिले जातील. त्यातील 6.5 मिनिटांचा वापर तुम्ही केलेला आहे. इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅपमध्ये खेळले. तुम्ही विकेट चूक केली आहे. बॉल सरळ फरार होतोय. ओमकार चव्हाण त्याची बॅट टळकते. आणखी एक चौकार. जेडी कौतुक आहे तुमचं देखील. या चौकाराच्या साह्याने धावफलकही पुढे जात आहे. या षटकामध्ये आतापर्यंत मात्र 2 चौकार आले. 2 सिंगल झालेत. एक वाईटची धावही आली. भरपूर धावा आल्यात. आता मात्र त्या धावांना रोख लावणं गरजेचं आहे. ओमकार चव्हाण हा तो खेळाडू आहे ज्या खेळाडूने संपूर्ण डोंबिवली नगरीला दाखवलं की कसं अंडरआर्मचं क्रिकेट खेळलं जातं. इथे देखील लाजवाब स्ट्रोक कला कौशल्य दाखवणारा हा स्ट्रोक होता. पॅडल स्वीप म्हणावं लागेल. चांगला स्ट्रोक खेळलेत पण मात्र गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला पण योग्य त्या ठिकाणावरती खेळाडूही तैनात केलेत. विकेट किपरचंही कौतुक असेल. अंकेश आहे त्याचबरोबर कर्णधाराचंही कौतुक असेल. 1 टू गो. 23 धावा लागल्या धावफलकावरती. महेश या स्पर्धेने ज्या खेळाडूला ती ओळख दिली नक्कीच कॅलिबर होते त्याच्यामध्ये. स्किल्स टेम्परामेंट सगळं ठासून भरलं होतं पण या स्पर्धेने त्याला तो प्लॅटफॉर्म दिला. पुढे सरसावून इथे देखील गॅपमध्ये खेळलेत. बॉल अगदी गळगी खात जातोय. थोडीशी मिसफिल्डिंग फंबल झाले पण तरी देखील अडवलाय बॉल. सिंगलच मिळणार आहे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला आणि त्या 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात धावफलकावरती 24. कॅप्टन ऑन बॉलिंग ट्रॅक. कॅप्टन बॅटिंग वरती. अंकेश पाटणेच्या विपक्षात महेश शिंदे. या लढतीची चर्चा राहिली आहे. या बॅटलची चर्चा राहिली. या कॉन्टेस्टची चर्चा राहिली आहे आणि चर्चेला उद्धार येणारी ही स्पर्धा ही तशी मोठी राहिली आहे. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3
आजचा हा पहिला दिवस आहे, उद्याचा अंतिम दिवस असेल. आणि जशी तुम्ही बॅटलची चर्चा करताय त्या स्प्लिट स्क्रीन वरती दोन्ही खेळाडू एकत्रित तुम्हाला दाखवलेत आमच्या टीम जीटीसीनी. व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल, अवंत स्वरूपाची धाव. इथे मात्र अंकेश वरती एक मोठं लक्ष असणार आहे. अंकेशला देखील माहिती आहे महेशला शांत ठेवणं देखील कठीण आहे, पण कठीण कार्य त्याला करावं लागेल. टीमसाठी त्याला लढावं लागेल. आणखी एक बॉल चुकीचा, लक्ष्यच्या बाहेर. आणखी एक व्हाईट बॉल. दोन सलगचे व्हाईट बॉल आलेत. 26 जावा लागल्या धावफलकावर. इथे देखील बॅटची हलकीशी कला लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय, मागच्या दिशेला जातोय. काय फिल्डिंग करतोय खेळाडू, वा गुड स्टॉप. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी कमकुवत. ओमकार चव्हाण परतावं लागेल. दोन गाड्या एका रुळावरती एका स्पॉटसाठी भांडत होत्या आणि त्याच बरोबरीने ओमकार चव्हाण त्याला परतावं लागतंय. मॅचची गोल्डन विकेट, विकेट नंबर पहिली. खेळाडूची चर्चा राहिली आहे, त्या गळातील खेळाडूंना संधी देणं म्हणजे डीपीएल. पुढचा बॉल इथे देखील आम्ही म्हटलं होतं चर्चा राहिली आहे खेळाडूची. पहिल्या बॉल वरती त्याची पुष्टी करणारा येतो स्क्वेअर ड्राईव्ह, लाभ जवाब. आणखी एक चौकार. चौकार आलाय. रोशनलाही चांगला खेळ करावा लागेल म्हटलं होतं, करून दाखवलं पट्ट्याने. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा आणखी एक ड्राईव्ह आणि हाही बॉल थांबणार नाहीये. हाही बॉल निघालाय मैदानाच्या दिशेने बाउंड्री रोप वरती. आणखी एक आलाय, झटपट फटाफट आलाय चौकार. प्लॅटफॉर्म देणं ही ओळख राहिली या स्पर्धेची. अंडररेटेड खेळाडू आहे, दिव्यातील आणखी एक नामवंत बनायला चाललाय. त्याच्या दिशेला सुरुवात होते रोशनची. दोन सलगचे चांगले स्ट्रोक आणि ते देखील महत्वाचं काय तर ते दोन्ही स्ट्रोक कॉपी बुक स्टाईल होते, क्रिकेटिंग स्ट्रोक्स होते. हे तेवढंच महत्वाचं आहे आणि ते देखील कुणाच्या विपक्षात तर ते देखील अंकेशच्या विपक्षात. मग संधी द्या ना, त्या दिलेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे डोंबिवली प्रीमियर लीग आहे. पुढचा बॉल स्क्विपचा प्रयत्न केला होता आणि इट्स अ व्हाईट बॉल. बॅट आणि बॉलचा कसलाही संपर्क झालेला नाहीये. अंकेशलाही दडपणावरती येताना आपण पाहिलेलं आहे. 37 धावा लागल्या धावफलकावरती. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. या दडपणामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखी एक बॉल जो लेग बाहेर. अजून एक व्हाईट बॉल आलाय. 38 धावा लागल्यात पण त्याचबरोबर त्या वेळेच्या अवधीचं पालन करणं ही गरजेचं आहे. तब्बल 13 मिनिटं घेतलेत. कदाचित पहिला संघ बनेल मला वाटतंय जो 4 ओव्हर 16 मिनिटांमध्ये नाही कंप्लीट करणार. मग मात्र अतिरिक्त खेळाडू तो बाहेर घ्यावा लागतोय की काय. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या फटक्यावरती नजाकत, स्टाईल सगळं काही होतं. साहिलची चांगली फिल्डिंग राहिली आहे. बॉल अडवलाय, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच मिळते. स्ट्रोक तेवढाच चांगला होता, एकच जाऊ मिळेल. मग मात्र हे वैशिष्ट्य राहिलंय दोन्ही बॅटर्सचं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, त्या बॉलला बॉलच्या मेरिट वरती त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न राहतोय. गुड बॅटिंग. 39-39. पुढचा बॉल समोर खेळलाय, ड्राईव्ह करायचा होता, अगदी समोरच ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. अंकेशने कमबॅक केलाय पण ते देखील त्या शेवटच्या बॉलवरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
39 39 धावा लागल्यात धाव फलकावरती. इम्पॅक्टचा वापर केला जाईल पण मात्र त्या वेळेच्या अवधीचं पालन करणंही गरजेचं आहे. जवळपास 14 मिनिटं घेतलेत. 2 मिनिटांमध्ये ओव्हर नाही संपवलीत तर मात्र कदाचित ही पहिली टीम बनेल ज्या टीमला एक खेळाडू मैदानाच्या बाहेर आणावा लागणार आहे. फक्त 2 मिनिटं आहेत. मग 2 मिनिटांमध्ये एक षटक फेकणं म्हणजे तुम्हाला वाईड एक्स्ट्रा नो हे तर फेकून चालणारच नाहीयेत. मॅच ही तेवढीच महत्वाची आहे आणि प्रमोट केलाय रोशनचंही कौतुक करावं लागणार आहे. प्रमोट केल्यानंतर त्यांनी दाखवलं, सिद्ध करून दाखवलं की का मला प्रमोट केलाय. कर्णधाराने विश्वास ठेवला, त्या अगोदर संघ मालकाने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा पात्र ठरलाय हा खेळाडू. रोशन 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 कोण आहे? महेश नाही, रोशन रोशन चांगला खेळला ना 2 बॉल 2. हा रोशन नाही, बॉलर अमित आहे. अमित आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतोय, फिरतोय घडाईच्या काट्यासारखा सरळ. आपण पाहतोय बॉल गर्रकन फिरतोय. लेग बायच्या स्वरूपाची ती धाव असणार आहे. सिंगल मियल. रोशन स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. 1 मिनिटात नाही झाली तर काय करायचं? ओमकार पाटीलला बोलून ठेवा असेल तर. हा बोलून ठेव ना, बोलू ना. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन राईट. एक चांगला फटका आणि विकी आहे, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून केली जाते. बाहेर नाही. समोर आलेत आणि वेगाने खेळलाय हा स्ट्रोक पण तरी देखील फॉलो थ्रू मध्ये काय दर्जेदार फिल्डिंग करण्यात येते. गुड स्टॉप चांगली फिल्डिंग करण्यात येते. बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस देखील पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता पण ते चातुर्य गोलंदाजाचं अप्रतिम आहे. अप्रतिम चातुर्य गोलंदाजाचं तुम्हाला पाहायला मिळतं कारण त्यांनी टप्पा थोडासा रोखून ठेवला, थोडा केसून ठेवला. त्या हिटिंग आर्क पासून लांब ठेवला होता बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र इथे 16 मिनिटाची अवधी तीही संपलेली आहे आणि 5 बॉलचा खेळ झालाय. पुढच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू चेतन सर बाहेर येईल आणि त्यानंतर 20 मिनिटांची अवधी आपण एकंदरीत देतोय. त्यामध्ये खेळ संपला तर ठीक, अन्यथा 2 मिनिटांचा बफरिंग टाइम. 22 मिनिटं ओलांडले तर मात्र 3 धावेची पेनल्टी देणार आहोत. पुढे आले तिथे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं साचपडलेत, फंबल केलाय. नो +1 2 धावा ऍड केल्या जातील. नो बॉल आहे. आणखी 2 धावा ऍड करूयात आणि त्यासोबतच धावफलक आता मोठं होत आहे. 45 लागल्या धावफलकावरती. 45 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही अमितला फेकायचा आहे. शेवटच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा रोशनने एक चांगला प्रयत्न केला पण अमितचा बॉल टप्पा पडल्यानंतर वळतो, जास्ती वळतो आणि तो अतिरिक्त वळल्यानंतर या अतिरिक्तच्या धावाही मिळतात तुम्हाला. 46. पुढचा बॉल समोर खेळत वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉलर आणि त्याच्या वकाच्या बाहेर रोशनची बॅट आज तळपली आहे. तो दाखवतोय त्याची कुवत, तो दाखवतोय त्याची ताकद. आणखी एक चांगला स्ट्रोक शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. जेडी टीम झिझा 11 एक खेळाडू आता मैदानाच्या बाहेर येईल आणि मॅच अजिबात थांबवायची नाहीये कारण ऑलरेडी 17 मिनिटं आणि 40 सेकंदांची अवधी झाली आहे. 17 मिनिटं 40 सेकंदांची अवधी झालेली आहे. हे स्पर्धेचे काही नियम आहेत ना मग त्याचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. 18 मिनिटांची अवधी झाली. 6 बॉल अजूनही फेकायचे आहेत. पहिलाच बॉल बॅटची हलकीशी कडा लागते का पंचरकडे अपील केली जाते पण नाही लागलाय बॉल. अगदी आपण पाहतो तर लागलाय बॅटला. पंचांचा बोट आकाशाकडे आणि महेशनी अगदी ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. मित्रांनो महेशसाठी टाळ्या व्हायला एकदा हरकत नाहीये. हा तोच खेळाडू आहे ज्यासाठी आपण हे अंडरअपचं क्रिकेट पाहतोय, ज्याने ते पारितोषिक जिंकलं ते असंच मिळत नाहीये. ही खेळाडू वृत्ती असणं देखील तेवढंच गरजेचं आहे.
नवीन बॅटर समीर येत आहेत. 5 बॉल अजूनही डिलिव्हर करायच्यात. 19 मिनिटांची अवधी पार केलेली आहे. इथे देखील स्वीपचा प्रयत्न केला होता. थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला विकेट किपर कडून पाहायला मिळते. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आहे. सगळ्यांचं लक्ष अगदी स्टॉपवॉच कडे आहे. हृदयाचा ठोकाही थोडासा वाढतोय आणि मग त्याचबरोबरीने तुम्हाला चांगली बॉलिंग करणंही गरजेची आहे. ती वेळात करणं गरजेची. इथे देखील समोर खेळ एथवी मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिंगही तेवढीच अप्रतिम राहिली आहे. अगदी स्टंप टू स्टंप. म्हणजे जर बॅटरनी चूक केली, बॉल मिस केला तर सरळ यश उद्ध्वस्त होतील. या खेळाडूची चर्चा करतोय. धमक दाखवली या खेळाडूनी. नावाला साजेसा असा खेळ केलाय. पुन्हा एकदा आज नशीबही त्याच्यासोबत चांगलं पाहायला मिळत आहे. टॅप केल्या बॉलला सिंगल मिळेल. 3 बॉल झाल्यात. 53 धावा लागल्या धावफलकेवरती आणि जवळपास 20 मिनिटांची अवधी घेतली आहे. 3 बॉल साठी आता मात्र 2 मिनिटं आहे तुमच्याकडे. सुपचा फटका लाजवाब पण खूप चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग. वाह, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार. तुम्हाला दिलेलं कार्य सुदृढपणे पार पाडा आणि मग तुम्हाला अंडरअपच्या क्रिकेटमध्ये नक्कीच ते विजय मिळू शकते. मग फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग हे सगळं चांगलं करणं गरजेचं आहे. रिफ्लेक्सेसचा हा खेळ म्हटला जातो आणि ते क्विक होते, अप्रतिम होते. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवे तर रोशन बॅक टू द डग आउट. टॅपचं भाष्य ज्याला म्हटलं जातं. टॅपचं क्रिकेट खूप चांगला हा खेळाडू खेळलाय. त्याचबरोबर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय किशोरजी सुर्वे साहेबांना आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्वागत आहे किशोर दादा आपलं डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. आयोजकांची स्पेशल रिक्वेस्ट आहे साहेब आपण येऊन मंचावरती येऊन विराजमान व्हा. येस. आणि फक्त 50 सेकंदांची अवधी शिल्लक होती. मग मात्र हरकत नाहीये. ती पेनल्टी नाही लागली तुम्हाला पण तरी देखील चांगला खेळ राहिलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. जिथे धावा बनल्यात किती तर आपण पाहतोय 55 धावा बनल्यात आणि जिंकण्यासाठी 56 धावेची आवश्यकता असणार आहे. ग्रुप ए या पूल मधल्या 2 टीम ज्या सर्वोत्तम आहेत त्या दोन्ही सर्वोत्तम मधली ही लढाई सुरू आहे. आणि त्याच बरोबरीने मग मात्र सेकंड इनिंग मध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 सत्र असतात. सर्वोत्तमाच्या लढाईमध्ये एक सर्वोत्तम आवाजालाही आपण आमंत्रित करूयात. या प्रसादजी परब सर आपल्यालाही विनंती असेल आपण जॉईन करा दुसऱ्या सत्रामध्ये आणि तुमच्या आवाजात आम्हालाही मंत्रमुग्ध करा. व्हॉट डू यू सर. त्याचबरोबर आपण सन्मान करूयात. मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय विनयजी पवार साहेबांना. विनय पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय उपस्थित मान्यवर भालचंद्र म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. मी नेहमी म्हणत असतो की अंडरम क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम, शिस्त लावण्याची बीजं रोवली गेली ती म्हणजे कोपर नगरीमध्ये आणि त्यामुळेच आता मात्र अंडरम क्रिकेटमध्ये ती शिस्त ही आपल्याला पाहायला मिळते. तर कोपर गावातील आमचे सर्वांचे लाडके भालचंद्र दादा इथे उपस्थित आहेत आणि दादांचा इथे मात्र आपण सन्मान करत आहोत आणि विनयजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातो. खऱ्या अर्थाने एका मित्राकडून दुसऱ्या मित्राचा हा सन्मान केला जातो कारण की विनय दादांचे जवळचे मित्र भालचंद्र दादा. कारण की दादांना कधी नाही म्हटलं नाही विनय दादांनी आणि विनय दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र दादांचा सन्मान केला जातोय. ही मैत्री कमावली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो विनय दादांच्या सोबत नेहमी चांगले सहकारीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच भालचंद्र दादांचा विश्वास देखील विनय दादांवरती तितकाच आहे आणि त्यामुळे त्यांच्याच आग्रहाखातीर इथे डीपीएल मध्ये आले. तर दादांचं देखील मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. त्यानंतर दादांना मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे आपण टॉस देखील करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ग्लॅडिएटर्स टीमचे कॅप्टन आणि मंगलमूर्ती संघाचा कर्णधार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब टॉस साठी या. चला ग्लॅडिएटर्स अक्की येतोय.
आणि मंगलमूर्ती टीमचा कॅप्टन देखील उपस्थित आहे. टॉस आपण करणार आहोत, तर मी दादांना विनंती करतोय, दादांच्या शुभ हस्तेच आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय भवानी स्पोर्ट्स आहे, एका बाजूला DPL. कोणाचा कॉल असेल तर ग्लॅडिएटर्स टीमचा कॉल. भवानी स्पोर्ट्स कॉल केलाय. अरे डप्पा एक्झॅक्टली 2011चं विश्वचषक मला आठवतंय, तिथे देखील 2 वेळा टॉस झाला होता. आता देखील 2 वेळा टॉस होईल. DPL देखील कमी नाहीये. आता मात्र शेवटचा टॉस होता आजच्या दिवसातला. टॉस इथे मात्र आपण करूयात. मयूर एक पारितोषिक अनाऊन्स करतो. विनोद आहे गोलंदाजी मार्कवर आणि विनोदच्या प्रत्येक विकेटसाठी अक्षय चव्हाणकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी. येस मयूर. टॉस इथे मात्र केला जातो. पुन्हा एकदा भवानी स्पोर्ट्स कॉल आणि भवानी स्पोर्ट्स आले देखील फार काही प्रश्न विचारणार नाही. अखेर निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू पहिले. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दादांना विनंती करतो आपण विराजमानवा. मंगलमूर्ती टीम तुम्हाला शुभेच्छा. ग्लॅडिएटर तुम्हाला शुभेच्छा. टॉस झालेला आहे मित्रांनो. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आणि आजच्या रात्रीच्या शेवटच्या मॅच मध्ये कोणाचं क्वालिफिकेशन पक्क होईल, कारण की टीम ग्लॅडिएटर जिंकेल की मंगलमूर्ती, सामने बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा पडवळात चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे मात्र दुसऱ्या डावाचं सत्र सुरू आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद मयूर, खूप धन्यवाद मनीष बागले. इथे पाठलाग सुरू मैदानावर सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 56 टू विन. आणि बरं लक्षात ठेवा की 9:35 मिनिटांनी एक्झॅक्टली सामना सुरू झाला. ही गोष्ट लक्षात ठेवायची दोन्ही संघांनी, खास करून गोलंदाजी करणाऱ्या संघाने. धावसंख्या एकूण अंकी जरी धावा बघतोय म्हणजे एकूण 11 धावा, 11, 2 चौकार 3 सिंगल आतापर्यंत. धावसंख्या 11. स्ट्राईक एंडला आपण बघतो फलंदाज म्हणजेच अंकेश. चेंडू नव्हते त्या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर आहे. दीपू यांचा सिग्नल येतो म्हणजेच वाईड बॉल. धावसंख्या अंकी जरी धावफलकावर आपण बघतोय म्हणजेच 12 धावा, 12 ऑन द बोर्ड. जसं आपण उल्लेख केला मगाशी अक्षय चव्हाण यांच्याकडे पारितोषिक विकेटसाठी विनोदसाठी 500 रुपयाचं. बॅक टू द बॉलर, चांगला फटका ऑफर केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुरू झाला होता पण तिथे चिक्की सिंगल अंकेशने कंप्लीट केली. धावसंख्येला आकार दिला आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या खूप चांगली बघायला मिळते धावफलकावर. एकही गडी न गमावता 13 धावा धावफलकावर. डोंबिवली प्रीमियर लीग तुम्ही क्रिकेट स्पर्धा बघत आहात. 3रं वर्ष आहे स्पर्धेचं. आजच्या दुसऱ्या शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. यानंतर अजून एक सामना यानंतर बाकी आहे. किट पार्टनर आमचे भवानी स्पोर्ट्स विनय पवार स्वतः होते. आपण बघतो त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आणि खूप चांगले कलर कॉम्बिनेशन आपण बघतो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या सर्व प्रेक्षकांना त्यावर खेळाडूंना दिला जातो आणि तो प्रयत्न सुरू आहे डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय म्हणजेच महेश शिंदे. हे कॉन्टेस्ट खूप लाजवाब असणार. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला अंकेश, गोलंदाजीसाठी महेश. आणि महेश अजूनही तो ट्रॅप करतोय, फिल्डिंग सेट करतोय. मिड ऑफ आहे, कव्हर आहे, पॉइंट आहे आणि आता स्वीपर कव्हर सुद्धा एक ठेवण्यात आलाय. ऑन साइड बघूया मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे आणि एक थर्डमॅन सुद्धा आहे, थोडासा वाईडी शुभ आहे. महेशचा पहिला चेंडू आहे षटकातला. राऊंड विकेट महेश. पहिला चेंडू अप्रतिम स्वीप. ओ व्हॉट अ शॉट. बेछूट गोळीबार, खणखणीत चौकार, हिट अँड विन. आणि त्याचबरोबरीने जो इलाका चॉईस केला होता बॅटरने, हिट मिसचा बॅनर हिट झालाय अंकेश पाटणेने. आजच्या दिवसभरातून खेळ पाहिला पण कोणत्याच फलंदाजाला जमलं नव्हतं. जागा चॉईस केली होती आणि अंकेश पाटणेने हिटमीला हिट केलाय आणि आता मात्र त्याला गिफ्ट देखील मिळणार आहे. क्या बात आहे. वाउचर सुद्धा आहे हिट अँड विन साठी. हिट मी असं त्या स्टिक आपण बघतोय त्या बॅनरवर लिहिलेलं गेलंय आणि चांगला फटका बघायला मिळतोय अंकेशच्या बॅटमधून. धावसंख्या 17. स्वीप पुन्हा अप्रतिम टायमिंग, गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॅक टू बॅक बेछूट गोळीबार, चौकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. महेशच्या विरोधात 2 खणखणीत चौकार. लेफ्ट हँडर डावखुरी फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्याची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरलेली पर्वणी अंकेश पाटणेच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात आणि क्रिकेटच्या आयुष्यात जेव्हा ते पाऊल ठेवतात, या सर्कलच्या आत जेव्हा पाऊल ठेवतात, ती ताकद त्यांची द्विगुणित होते, ती बघायला मिळते.
मॅग्निफिसंट बॅटिंग अंकेश पाटणेची. महेश सारख्या खेळाडूच्या विरोधात 2 चेंडू 2 खणखणीत मारलेत त्याने स्क्वेअर लेग मध्ये. 21 धावा. बॅकफुटला गेला चेंडू आहे आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं आहे. झेल घेण्यापेक्षा चेंडू अडवला बरा हे मात्र निश्चितच ते तत्व त्याने तिथे बाळगलं आणि ते मात्र महत्वाच्या 3 धावा रोखल्या. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाले फलंदाजाकडे. फलंदाज स्ट्राईक एंडला येतो निखिल. आतापर्यंत पार्टनरशिप खूप चांगली. धावसंख्या दाखल 22 धावा 56 धावांचं उद्दिष्ट आहे, लक्ष आहे. लक्षात ठेवा 9:35 मिनिटांनी एक्झॅक्टली सामना सुरू झालाय आणि आतापर्यंत बरोबर 6 मिनिटं झालेली आहेत. 3 चेंडू कंप्लीट. 3 चेंडू शिल्लक या षटकातले. महेश शिंदे राऊंड विकेट. समोर निखिल. स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. स्वाईप करायचा प्रयत्न पण टायमिंग जमला नाही या चेंडूवर आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. पहिलाच बॉल या इनिंग मधला हा डॉट आहे. निर्धाव आहे. स्वीपचा फटका. रिव्हर्स स्वीप. पॉइंटला चेंडूला एक्झिक्यूट केले. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोपर्यंत अंकित स्ट्राईक एंडला येतोय. 56 धावसंख्येचा पाठलाग. रिक्वायर रन रेट 11.20 म्हणजे 11 ते 12 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. त्यापैकी पहिल्या षटकाकडे आपण बघितलं 13 धावा कुठल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 2 चौकार आणि 2 सिंगल आतापर्यंत गेल्या त्या खर्च 10 धावा. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक महेश शिंदेचा. वन चेक अलाउड असतो तो मात्र कंप्लीट झालाय. महेशचा बॅट्समॅनने कुठल्या प्रकारची पोझिशन घेतलीच नव्हती. सक्षम आहे अंकेश पाटणे स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला गेला. खूप चांगला कंट्रोल फटक्यामध्ये. स्टिअर केलं. चेंडू कव्हर पॉईंट तिथे चेंडू कव्हर येईल तोपर्यंत स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतोय कारण शेवटचा चेंडू होता आणि धावसंख्या अंकित झाली आहे या सिंगल बरोबर म्हणजे धावफलकावर त्या 24 धावा. 24 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. करंट रन रेट 12चा. 56 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. आपण बघतो बॅटिंग मध्ये आतमध्ये जिजा 11 चेक. त्याचबरोबर फलंदाजाने हिटमीचा बॅनरला हिट केलं होतं त्यामुळे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जे गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतंय अर्थातच ती कॅप इथे मात्र दिली जाते फलंदाजाला. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की छोटा भाऊच मैदानाच्या आतमध्ये मोठ्या भावाला ही कॅप देतोय आणि शुभेच्छाही देतोय. क्या बात आहे. गेल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावणारा खेळाडू या वर्षी देखील स्पर्धा तिथूनच कंटिन्यू करतोय. जरूर नवीन वर्ष आहे पण या नवीन वर्षामध्ये देखील दखल घेतली आहे अंकेश पाटणेने आणि जे सकाळच्या 17 पासून तर रात्रीच्या अंधारापर्यंत कोणाला जमलं नाही ते मात्र अंकेश पाटणेने या फ्रंट लाईट्स मध्ये करून दाखवलंय. प्रेक्षकांना एंटरटेन करतो अंकेश. खूप चांगला शॉट आणि त्याचबरोबर आपण हा सन्मान त्याच्या डोक्यावर मात्र दिलेला आहे तो म्हणजे ओमकार पाटणेने त्याच्याच भाऊने. गोलंदाजीला सज्ज होते. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज येतो तो म्हणजेच सागर. राऊंड बेट अटॅक करेल लेफ्ट हँडर समोर. धावसंख्या 24 धावा अंकित झाली धावफलकावर आणि षटकातला पहिला चेंडू सागर. लेग स्टिकच्या बाहेर दवा गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर. महेश शिंदे सारख्या खेळाडूच्या विरोधात 2 खणखणीत चौकार मारला फलंदाज. स्ट्राईक एंडला असल्यावर आपण बघतो की भरपूर साऱ्या खेळाडूंवर दबाव येऊ शकतो आणि तो दबाव बघायला मिळतो तो म्हणजेच सागरवर. धावसंख्या 25. पुन्हा एकदा वाईड लेग स्टिकच्या बाहेर. जसं मी उल्लेख केला की आज स्पर्धेमध्ये आपण बघतो की एकूण 16 संघ खेळत आहेत. 16 संघांना डिफरंट कलरचं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट खूप चांगला आहे आणि त्यामुळे एक रेडी जाते भवानी स्पोर्टला आमच्या विनय पवार यांच्या माध्यमातून हे तुम्हाला किट्स बघायला मिळतात सर्व खेळाडूंसाठी. ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ. टी शर्ट ट्रॅक कॅप शूज त्याचबरोबर आपण बघतो बॅट्स सध्या आपण बघतो हे सध्या केंद्रबिंदू ठरलाय. बॅकफुटला गेला. हाफ वॉली केलं. ड्राईव्ह केलं चेंडू तिथे कव्हरमध्ये आणि कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. सध्या बॅट आणि बॅटचे कव्हर्स सध्या चर्चेचा विषय भवानी स्पोर्ट्समध्ये. आवर्जून व्हिजिट करा भवानी स्पोर्ट्सला आणि आपल्या आवडीची वस्तू तिथून चीजच परिषद करा म्हणजेच भवानी स्पोर्ट्समधून. 2 वाईड 1 सिंगल. धावसंख्येवर धावसंख्या 27. स्ट्राईक एंडला निखिल. दोघांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप. आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 27 धावा जोडल्या दोघांनी. 56 धावसंख्येचा पाठलाग इथे करतात. सागर बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट पुन्हा एकदा समोर निखिलसाठी. निखिलसाठी फिल्डिंग मिड ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. एक फाईन लेग ठेवण्यात आलाय. 4 खेळाडू. लक्षात ठेवा वेळ तुमच्याकडे थांबणार नाहीये.
आतापर्यंत बरोबर 10 मिनिटं एवढा वेळ तुम्ही घेतलेला आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. स्टेप पाडून चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, काही करू शकत नाहीये. फंबल सीमारेषेबाहेर, खणखणीत चौकार. जबरदस्त फटका. 25 धावांची अजूनही गरज आहे. 31 धावा अंकित झाले धाव फलकावर. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप, दर्जेदार पार्टनरशिप, दबाव टाकणारी पार्टनरशिप. जसं मगाशी शुभम शेडेकरने उल्लेख केला की हा सामना उत्कंठावर्धक होणार, याची त्रिमात्र शंका नाही आणि तेच बघायला मिळतंय. डू ऑर डाय जणू काय असा सामना तुम्हाला बघायला मिळतो मैदानावर. आउटस्टँडिंग बॅटिंग निखिलच्या बॅटमधून हा चौकार बघायला मिळतो. दुसरा चौकार निखिलच्या बॅटमधून. 31 धावा विदाउट लॉस. पुढचा चेंडू सागरचा निखिल समोर. हो, चेंडू लास्ट मोमेंटला हा फटका ऑफर केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला जातो, चेंडू जातो तो मागे, तोपर्यंत एकच होती ते कम्प्लीट. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावर आहेत. 56 धावांचा पाठलाग सुरू आहे. स्ट्रायकिंगला अंकेश पाटणे आतापर्यंत 3 चौकार त्या फलंदाजाने मारले. 3 चौकार 4 सिंगल. खेळतो तो वैयक्तिक 16 चांगली बॅटिंग केली अंकेशने. 100 मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न तो करतोय. गुड बॅटिंग. राऊंड विकेट सागर. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट. काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा दर्जेदार चौकार. मॅग्निफिसंट शॉट. या फटक्याचं कौतुक करण्याच्या अगोदर आपण बघतोय की मनीष प्रेक्षकांच्या टाळ्या खूप काही सांगून जाते. टाळ्यांचा गजर झाला अक्षरशः या फटक्यावर. व्हाट अ शॉट. चौथा चौकार. वैयक्तिक 20 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून बघायला मिळते आणि काय बॅटिंग केली आहे. नीडर बेडर बिनधास्तपणे. धावसंख्या 36. कॉपी बुक्सला अजूनही चांगला फटका. व्हाट अ शॉट. चौफेर फटकेबाजी. गुलाल उधळला आपल्या संघासाठी. नाव आहे अंकेश पाटणे. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ बॅटिंग. सलग 2 मारले सागरला. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, स्टँडर्ड ऑफ बॅटिंग. दर्जा काय असतो अंतराम क्रिकेटचा. आणि अंतराम क्रिकेटचे धडे आता मात्र आपण बघतो की वरच्या लेवलला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये घेतले जातात. एका हँडकडून दुसऱ्या हँडकडे थ्रो करणे, बिटवीन द विकेट स्ट्रॉंग असणं, हे सगळं अंतराम क्रिकेटमधूनच आपल्याला बघायला मिळतं. वरच्या लेवलचे जेवढे खेळाडू मनीष आपण जर बघतो ना खेळलेत ना, मोठं क्रिकेट जे सध्या खेळत आहेत, करिअरमध्ये निश्चितच अंतराम क्रिकेटने सुरुवात केलेली आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. 40 धावा धाव फलकावर. अजूनही 16ची आता गरज आहे. हो, कट केला चेंडू. थर्ड मॅनला चेंडू जाईल. बॅक टू बॅक तिसरा आलाय. 3 चौकार लागोपाठ लगातार. तिन्ही डिफरंट दिशामध्ये, वेगवेगळ्या दिशामध्ये. एक स्क्वेअर लेग, एक कव्हर पॉइंट, एक थर्ड मॅन. मॅग्निफिसंट बॅटिंग. हे षटक खूपच महागडं ठरलंय. सामन्याला कलाटी देणारं षटक ठरलंय आणि षटकात तब्बल 20 धावा खर्च केल्या त्या सागरने. वेळ तुम्हाला सांगतो एकदा. आतापर्यंत वेळ जो घेतलाय बरोबर 19 मिनिटं. 19 नाही 14, सॉरी 14 मिनिटं. 14 मिनिट्स. 3 षटकांसाठी 14 मिनिटं. 2 मिनिटं तुमच्याकडे. डिसिजन लवकर घ्या आणि षटक सुरू करा. बरोबर 9:35 सामना सुरू झाला होता आणि 9:49 झालेले आहेत. त्यामुळे लवकर डिसिजन घ्या, सामना सुरू करा. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावर 12 आणि करायचे ते 12. रन बॉल इक्वेशन. येस. त्याचबरोबर बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले अंकेश, आणि त्यामुळे शुभम कांबळे यांच्याकडून अंकेशसाठी पारितोषिक आलं, ते म्हणजे 500 रुपयांचं. तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं अंकेशला. या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये अंकेशला भरपूर काही मिळत आहे. हिटमीला हिट करतोय अंकेश, आणि आता मात्र 3 चौकार बॅक टू बॅक आल्यानंतर परिस्थिती आपल्या संघाच्या बाजूने खूप चांगली झाली आहे आणि त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे, ते म्हणजे शुभम कांबळे सरांकडून. हे फक्त पैसे नाही आहेत मनीष किंवा मयूर, आपण हे बघतोय. पैशाने हा आशीर्वाद आहे, हे प्रेम आहे तुमच्यावरचं. ते त्यांचे सर्व लाडके जे चाहते आहेत, फॅन आहेत, ते मात्र लावतात तुमच्यासाठी. एवढा जर तुम्ही वेळ घेता निश्चित निर्णायक षटकामध्ये एक खेळाडू तर मात्र ग्राउंडच्या बाहेर येईल, हे सुद्धा आपल्याला चित्र बघायला मिळेल. इव्हन आपण बघितलं की पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा आपण हे चित्र बघितलं होतं की एक खेळाडू ग्राउंडच्या बाहेर आला होता. आता चेंडू शिल्लक ते 12 आणि करायचे ते 12 धावा. बरोबर आता बघतो या ठिकाणी तर 20 मिनिटं झालेली आहेत. 20 नाहीच 15 मिनिटं.
15 मिनिट्स कंप्लीट. आता 1 मिनिट तुमच्याकडे षटक टाकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय या षटकामध्ये. पुन्हा आता महेशने पहिले षटक टाकलं, धावा खर्च केले ते 11. स्ट्राईक केला निखिल. आतापर्यंत अनबिटेबल अनस्टॉपेबल बॅटिंग झाली दोघांकडून. 44 धावेची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. महेश चेंडूमध्ये विकेट घेऊन आल्या पहिल्या चेंडूवर. महेशने काढली विकेट. सेट बॅट्समन 44 धावेची अभेद्य पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी भागीदारी आणि ती मोडीत काढली आहे. जी चर्चाची सुरू होती ना त्याचं हे उत्तर आहे. बराच वेळ आपण बघितलं त्या ठिकाणी चर्चा सुरू होती या दोन संघांमध्ये. ज्या ठिकाणी बघतो की दिविशा ऑल स्टार आई गावदेवी आणि ती मिटिंग झाल्यानंतर आपण बघतो हा चेंडूवर विकेट. महेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पहिलाच धक्का लागलाय. पहिली विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना जिजा 11 या संघाची. आणि सेट बॅट्समन ज्याने मात्र अंकेसोबत अप्रतिम पार्टनरशिप केली 44 धावेची पहिल्या विकेटसाठी, तो तंबूत परतलाय. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी येतोय. अजून एक नवीन फलंदाज जो डावखुर आहे, लेफ्ट हँडर आहे. दोन्ही लेफ्ट हँडर ग्राउंडवर. ओमकार न्यू बॅट्समन. ओमकार बॅटिंगसाठी. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे महेशसाठी. अक्षय चव्हाण कडून पुढचा चेंडू. स्वीप. चांगला टायमिंग केलं. चेंडू मागे जातो निघून. बरोबर फाईन लीग मध्ये हेच काम करायचं आहे. अंकेशला फक्त स्ट्राईक द्यायची आहे. रन बॉल इक्वेशन आपण बघतोय त्या ठिकाणी एक चेंडू कमी झाला. त्या चेंडू शिल्लक मैदानावर 10 आणि करायचे ते 11 धावा. अंकेश पाटणे, महेश शिंदे हे कॉन्टेस्ट आपण मगाशी बघितलंय आणि आतापर्यंत अंकेशने त्याच्यासमोर 2 चौकार मारलेत पहिल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू महेश शिंदेचा. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू मागे जातोय. पण बघायचं चेंडू एक्झॅक्टली नक्की कुठे ब्रश झालाय, कुठे मागे गेलाय चेंडू. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. पॅचची हलकीशी एज होती. स्वीप केला होता चेंडू आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या 46 धावा धाव फलकावर. स्वीप करायचा प्रयत्न. धाव येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. लेग बाईजचा पंचांचा इशारा. मग त्या कशा येऊ? लेग बाईज वाईड, नो बॉल, एक्स्ट्रा. धावांसाठी हा संघर्ष सुरू आहे. सामना जिंकायचा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेफ्ट हँडर पुन्हा अंकेश ऑन स्ट्राईक. 47. ओ इथे मात्र विकेट घेऊन आला पुन्हा सेट बॅट्समन. कंट्रोल नाही होता बिलकुल. संयम सुटला आणि संयमाच्या बांधमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी फलंदाज अडकला. अंकेश बॅक टू डगआउट. बिग विकेट. महेश शिंदे खांद्यावर जबाबदारी नाही, विश्वास घेऊन आला आपल्या संघाचा. पहिल्या षटकात खरपूस समाचार याच बॅट्समनने घेतला होता आणि त्याच दोन्ही बॅट्समनचा अडसर दूर केलाय. दोन्ही सलामीचे फलंदाज बॅक टू डगआउट आणि दोन्ही विकेट महेश शिंदेच्या नावावर. सामन्याला कलाटणी मिळेल का या 2 विकेट्समुळे बघायचं आहे. त्याच्यावर लक्ष असणार. या षटकामध्ये हा षटक किंवा महेश ज्याप्रकारे गोलंदाजी करतोय हे षटक टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतं. दिविशा ऑल स्टार आई गावदेवी संघासाठी 2 विकेट्स त्याने काढलेत. आता बघूया इक्वेशन काय आहे. 47 धावा अंकित धाव फलकावर. 7 चेंडू आणि 9 धावांची आता गरज आहे. 7 चेंडू 9 धावा. षटकातला शेवटचा चेंडू बघायचा. अजून एक विकेट येणार की एक धाव येणार, चौकार येणार, काय येणार नक्की बघूया. चेंडू काय घडणार. स्ट्राईक केला फलंदाज विकी. पवित्रा बघितला. बॅट्समनचा पवित्रा काय तो बघितला, चेक केला. समीकरण तेच आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. हो चांगला टायमिंग केलाय चेंडू. चांगला फटका ऑफर केलाय थर्ड मॅनला. पण मात्र चेंडू स्टॉप केला. एकच धाव तिथे मात्र मिळेल फलंदाजाला विकीला. आणि सामना गेला तर शेवट षटकामध्ये तिथे मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे त्या 8 धावा सामना जिंकण्यासाठी. एक खेळाडू तुम्हाला आता मात्र बाहेर घ्यावा लागेल. तब्बल 19 मिनिटं एवढा वेळ घेतलाय तुम्ही 4 षटकांसाठी. चेंडू शिल्लक ते 6 आणि करायचे 8 धावा. चला एक खेळाडू बाहेर घ्या. जसं आपण मगाशी की आपण केलं पहिल्या इनिंग मध्ये. मला एक खेळाडू बाहेर घ्यावा लागेल. गोलंदाज सज्ज. शेवट षटक
6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 धावांची आता गरज आहे. विकी ज्याने मात्र एका धावाने खातं उघडलंय, तो स्ट्राईक एंडला उभा आहे. आणि गोलंदाज आहे रोशन. 6 चेंडू 8. विकीला काहीतरी कानमध्ये देऊन ग्राउंडच्या आतमध्ये निश्चितच पाठवले ओमकार अंकेश पाटणेने. बघायचं इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार. मॅच एकदम क्लोज झाली आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. एक्सलेंट मॅच, खूप चांगला सामना. पहिला चेंडू खूप चांगला ड्राईव्ह. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. हौसला ना छोड़, कर सामना जहां का, वो बदल रहे हैं रंग आसमान का. ये शिकस्त नहीं, ये फतेह का रंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. आणि ती जंग जिंकली असं म्हणायला हरकत नाहीये. काय फटका दाखवला, नेत्रदीपक शॉट. गॅप खूप मोठा होता, त्या गॅप मधला चेंडू फरार. खणखणीत चौकार विकीच्या बॅटमधून. चेंडू शिल्लक आहे ते 5, करायचे ते 4 धावा. विकी विथ द गुड परफॉर्मन्स, विथ द गुड टॅलेंट. 5 चेंडू 4. हळूहळू चेंडू आणि चांगली फिल्डिंग करावी थर्ड मॅन मध्ये. एकदा तिथे कंप्लीट. क्या बात आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघा, टाळ्या वाजतायत. अप्रतिम बॅटिंग केली. धावसंख्या 53 धावा वापर. 3 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहे, 3 धावांची गरज. बघायची इथे मात्र कमबॅक करणार का, गोलंदाज कमबॅक करून देणार का. फील्डमध्ये अजूनही काही चेंजेस बघायला मिळत आहेत. रोशन नावाप्रमाणे आपल्या संघासाठी रोषणाई आणणार का, विकेट काढणार का, दबाव टाकणार का, डॉट बॉल टाकणार का. चार चेंडू 3. चेंडू आता सुटलाय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. गुड डिसिजन अंपायर. चार चेंडू 3. एकाच चौकारामुळे सामना थोडासा झुकलाय. तो निश्चितच जिजा 11 संघाच्या बाजूने. स्वीप करायचा प्रयत्न. हा चेंडू डॉट. महेश दबाव आणतोय बॅट्समनवर. कॉट बिहाइंड साठी अपील ते करतायत. आणि त्या ठिकाणी बघतो की मोमेंटम थोडासा शिफ्ट झाला. आता रन बॉल इक्वेशन. महेशने ज्या कॉन्फिडेंटली आता आपण बघतो की त्या ठिकाणी पंचांकडे अपील करतायत. कॉट बिहाइंड साठी पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. सामना आता पुन्हा आपण बघतोय की थोडासा दोलायमान बॅलन्स झालाय सामना. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा तर सज्ज. गोलंदाज रोशन. मागचा बॉल डॉट. कमबॅक करण्याची ताकद ठेवते रोशन सुद्धा. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. घने जंगल में भी रास्ते निकल आएंगे, आगे बढ़ने की हिम्मत चाहिए. दबाव गोलंदाज सुद्धा आहे. म्हणून म्हटलं की मगाची बॅलन्स आहे सामना. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 2 धावांची. उत्कंठावर्धक सामना. जसं मगाशी शुभमने प्रेडिक्ट केलं होतं की तेच घडते ग्राउंडवर. गुड ऑब्झर्वेशन शुभम. गुड शुभम आमचे शेडेकर. काय होतंय इथे, काय होतंय. भरपूर सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता. स्वतःवरच नाराज होतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ओमकार. सामन्याला पुन्हा एकदा कलाटी मिळते. एक वाईट गेला, पुन्हा एकदा डॉट आलाय. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. 2 चेंडू 2. सामना रंगलाय. जशी अपेक्षा होती प्रेक्षकांना. शुभम शेडेकरने उल्लेख केला होता की ते प्रेडिक्शन खरं ठरत आहे की सामना चुरशीचा होणार. शेवटच्या षटकामध्ये शेवट चेंडूमध्ये सामना रंगणार. प्रेक्षकांना असेच सामने हवे असतात. 2 चेंडू 2 धावा. एक्सलेंट मॅच. चेक केलाय बॅट्समनला. कुठे येऊ शकतो, कुठे खेळू शकतो. स्वीप आणि धावसंख्या बरोबरीमध्ये स्कोर इज इक्वल. मॅच गेली शेवटच्या चेंडूवर, जिथे मात्र गरज आहे एका धावेची. आता इथे मात्र चर्चा निश्चित रंगणार. बघा सर्व खेळाडू एकत्र येत आहेत. फक्त विकेट नको, विकेटच्या बाहेर या. शक्यतो विकेटचा वापर करू नका. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. सामना आपण बघतो की पुन्हा दोलायमान. विकी आणि ओमकार पुन्हा आपल्या डगआउटकडे येत आहेत. तिथे सुद्धा चर्चा सुरू होणार की नक्की चर्चेचा रिझल्ट काय निघणार. कुठला संघ सामना जिंकणार, कुठला संघ पुढे जाणार.
आपण बघतो डगआउट तुम्ही स्क्रीनवर बघायला मिळते जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. एक चेंडू एक धावा सामना जिंकण्यासाठी. क्लोज मॅच, क्लोज एन्काउंटर. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 त्यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते. जिद्दीचा खेळ, साहसाचा मेळ म्हणजेच डोंबिवली प्रीमियर लीग. छोट्या छोट्या स्वप्नांना नवी उभारी देण्याचा निश्चित जो चंग बांधलाय म्हणजेच डोंबिवली प्रीमियर लीग. दबाव टाकण्याचा प्रयत्न बघा थोड्यासाठी आपण बघतो त्या ठिकाणी तो दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे होतोय ग्राउंडवर. बॅट्समनवर एक धाव घेण्यापासून रोखायचं आहे त्याला, पण माझ्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. विकेच्या मनामध्ये काय चाललंय, सामना लगेच सुरू करावा, जास्त वेळ घेऊ नका. एक खेळाडू ऑलरेडी बाहेर आलेला आहे, पण सामना सुरू करा, सामना सुरू करा. एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव. ऑन ड्राईव्ह संधी रनआउटची आणि फलंदाज बाद, फलंदाज बाद. वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो रह गए आसमान से. व्हाट अ परफॉर्मन्स. सामना इथे माझा पण धावसंख्या डिफेंड केली आहे. दोन्ही संघांनी एकमेकांसमोर शेक हँड करूनच ग्राउंडच्या बाहेर यायचंय. सलामीला आपण बघितलं तर निखिल आणि अंकेशने सामना रंगवला होता, पण ओमकार आणि विकी त्या मुवमेंटला आपण बघितलं की विकी स्ट्रायकिंग एंडला होता, धाव तिथे घ्यायची होती पण नॉन स्ट्रायकिंग गेला, तो रनआउट होतोय. सामना इथे मात्र पूर्णपणे फिरला आणि या मुवमेंटला एका धावेने सामना इथे जिंकलाय. सामना टाय झाला आणि त्या ठिकाणी बघतो की सामना इथे जिंकत असताना पुढच्या फेरीत प्रवेश केलाय संघ आहेत म्हणजेच दिविशा ऑल स्टार आई गावदेवी. क्या बात आहे, काय मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत लढत, शेवटच्या